शांती। आज आहे 19/8/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला आता आध्यात्मिक कारभार करायचा आहे। रूह अर्थात आत्मा समजून प्रत्येक कर्म केल्याने आत्मा निर्विकारी बनत जाते। प्रश्न आहे, स्वर्गाचा वारसा घेण्याचा आणि स्वर्गामध्ये उच्च पद प्राप्त करण्याचा आधार कोणता आहे? उत्तर आहे, ब्रह्माकुमार कुमारी बनलात तर स्वर्गाचा वारसा मिळेल, परंतु उच्च पदाचा आधार आहे अभ्यास। जर बाबांचे बनून नियमित शिकत राहिलात, पूर्ण पवित्र बनलात तर राजाई पद मिळते। काही जण नीट शिकत नाहीत, कर्मबंधन आहे, पूर्ण पवित्र बनले नाहीत आणि शरीर सुटले, तर प्रजेमध्ये देखील साधारण पद मिळेल। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. योगद्वारा कर्मबंधनाचा हिशोब चुकता करून पावन बनायचे आहे। ज्ञानचितेवर बसायचे आहे। पूर्णपणे वैष्णव अर्थात पवित्र बनायचे आहे। 2. आपल्या शांत स्वधर्मामध्ये स्थित राहायचे आहे। सर्वांना शांतिधामची आठवण करून द्यायची आहे। कधीही अशांत व्हायचे नाही। आजचे वरदान आहे, आवाजापासून परे अशा स्थितीमध्ये स्थित होऊन सर्व गुणांचा अनुभव करणारे मास्टर बीजरूप भव। स्पष्टीकरण आहे, जसे बीजामध्ये संपूर्ण वृक्ष सामावलेला असतो, तसेच आवाजापासून परे स्थितीमध्ये संगमयुगातील सर्व विशेष गुणांचा अनुभव घेता येतो। मास्टर बीजरूप बनणे अर्थात केवळ शांती नव्हे, परंतु शांती सोबतच ज्ञान, अतींद्रिय सुख, प्रेम, आनंद, शक्ती इत्यादी इत्यादी सर्व मुख्य गुणांचा अनुभव करणे। हे अनुभव फक्त स्वतःलाच होत नाही, परंतु इतर आत्म्यांना देखील त्यांच्या चेहऱ्यावरून सर्व गुणांचा अनुभव होतो। एका गुणामध्ये सर्व गुण सामावलेले असतात। स्लोगन आहे, चांगलेपणा धारण करा, परंतु चांगलेपणावर प्रभावित होऊ नका। ओम शांती।